अनंत कोटी ब्रह्मांडनाथ महाराजाधिराज योगीराज परमब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय। हा अनुभव आहे नागपूरवरून सौ अनघा विजय जलतारे या ताईंचा। ताई म्हणतात, जय जय सद्गुरू गजानना रक्षक तूची भक्तजना। जय गजानन। 1969 सालची ही गोष्ट। तेव्हा मी 6 वर्षाची असेल। वडिलांची अमरावतीहून नागपूरला बदली झाली। वडील गजानन महाराजांचे भक्त, त्यामुळे स्वाभाविकपणे नागपुरात आल्यावर पहिली चौकशी जवळपास गजानन महाराजांचं मंदिर आहे का। आम्हाला जिथं घर मिळालं तिथून साधारण 2 किलोमीटर अंतरावर धरमपेठ येथील झेंडा चौकात गजानन महाराजांचं मंदिर आहे असं वडिलांना समजलं। आज नागपुरातील अत्यंत जुन्या गजानन महाराज मंदिरात या मंदिराची गणना होते। वडील तिथे नेमाने दर्शनाला जाऊ लागले। एक दिवस अचानक माझे डोळे आले आणि डोळे बंद झाले। वडील मला घेऊन डॉक्टरांच्याकडे पोहोचले। डॉक्टरांनी एक औषध दिलं आणि म्हणाले, हे 2-2 थेंब डोळ्यात घालायचं। पण औषध घालणार कसं? माझे डोळे तर बंद। मी काही केल्या डोळे उघडे ना। मग काय? वडिलांची श्रद्धा। ते म्हणाले, मी हिला गजानन महाराजांच्या दर्शनाला नेतो। डोळ्यासारखा नाजूक भाग उगाच हायगई नको। संध्याकाळी वडिलांनी मला कडेवर घेतलं आणि मंदिराच्या दिशेने मार्गक्रमण सुरू झालं। मुखाने महाराजांचा नामजप सुरू ठेवला। वडील देवळात पोहोचले। तेथील अंगारा लावला, थोडा सोबत घेतला आणि प्रार्थना केली की सर्वस्वी तुमच्या हाती आहे। माझ्या मुलीचे डोळे उघडू द्या। संध्याकाळी दर्शन घेऊन आम्ही घरी गेलो आणि सकाळी माझे डोळे आपोआप उघडले। त्यानंतर पुढील औषधोपचार सोपा होऊन आठवडाभरात डोळे पूर्ववत झाले। असे अनेक लहान मोठे अनुभव वडिलांना अनुभवता आले आणि महाराजांच्या चरणी त्यांची श्रद्धा दृढ होत गेली। गजानन विजय ग्रंथाच्या 16व्या अध्यायात शेवटी म्हटलं आहे, प्रचिती विन कवनासी परमार्थी न निष्ठा बसे। ते एकदा बसल्यावर मग मात्र होते स्थिर। संत सेवा महाथोर हे भाविक जाणती। वडिलांना जशी प्रचिती आली तशीच त्यांच्या सान्निध्यात राहून आम्हा 3 बहिणींना पण ती जवळून अनुभवता आली। वडील नेमाने विजय ग्रंथाचे पारायण करायचे। मी लहानपणापासून त्या गोष्टीची साक्षीदार आहे। वडिलांची पारायण करण्याची पद्धत काही औरच होती। पारायण करीत असताना कुणी मनातल्या मनात वाचतं, कुणी हलकीशी ओठांची हालचाल करीत वाचतं, कुणी वेगाने ओळीवरून बोट फिरून पारायण करतात, कुणाचा गुणगुणल्यासारखा आवाज येतो। पण वडील अत्यंत भावपूर्ण मोठ्याने रसाळ पद्धतीने पारायण करायचे। आजूबाजूनी कुणी नवखा माणूस गेला तर त्याला ते ऐकावंसं वाटायचं। शेजारचे लोक नेहमी असं बोलून दाखवायचे। वडिलांचं मत असं की जे करता ते भावपूर्ण अंतःकरणाने करा। एक मात्र निश्चित की आम्ही 3 बहिणी वडिलांच्यामुळे गजानन विजय ग्रंथांच्या संपर्कात आलो आणि पुढे आम्हीही पारायण करू लागलो। जसा आमच्या तब्येतीच्या बाबतीत अनुभव आला तसाच वेगवेगळ्या वेळी घरच्यांना बाकी सदस्यांनाही महाराजांच्या कृपाप्रसादाचा लाभ झाला। माझ्याहून लहान आमची 2 नंबरची बहीण, तिच्या तब्येतीच्या बाबतीत आलेला अनुभव सांगताना तर आजही अंग शहारून येतं। 1976 सालची ही गोष्ट आहे। प्रथम बहिणीला ताप आला। तसे आमचे नेहमीचे डॉक्टर होते डॉक्टर M.N. मोरे, पण त्यावेळी योग काही वेगळा असावा। काही कारणाने आम्ही एका वेगळ्या डॉक्टरांना बहिणीची तब्येत दाखवली आणि त्यांचं औषध सुरू केलं, पण त्यांना काही निदान होईना आणि बहिणीची तब्येत बिघडतच गेली। ताप नॉर्मल होत नव्हता। तिचं खाणं पिणं कमी होत गेलं। कमालीचा अशक्तपणा आला। ती बोलीनाशी होऊन शांत निश्चित पडली। डॉक्टरांना विचारलं तर ते म्हणाले, ती अशक्तपणामुळे झोपली आहे। आई वडिलांना वाटलं असेल अशक्तपणा। काही वेळाने दादांनी म्हणजेच वडिलांनी सहज अंगाला हात लावून पाहिलं आणि पाहताच दादांना धस्स झालं। अंग थंड झालं होतं आणि तिच्या ओठाच्या बाजूला 2-4 मुंग्या फिरताना दादांना दिसल्या। त्यांचा समज झाला मुलगी गेली। ते जोरात ओरडून आईला म्हणाले, आपली मुलगी गेली। आवाज ऐकून शेजारचे लोक आत आले। दादा घाईघाईने डॉक्टर मोरेंना बोलवायला रवाना झाले आणि डॉक्टरांना घेऊनच ते घरी आले।
डॉक्टरांनी तपासलं. डॉक्टर म्हणाले ती कोमात गेली आहे. आपल्यापाशी 48 तास आहेत. या काळात ती शुद्धीवर आली तरच वाचेल. आपण प्रयत्न करू, बाकी परमेश्वराची इच्छा. डॉक्टरांनी तिला घरीच सलाईन लावलं आणि औषधोपचार सुरू केलं. तिच्यावर सतत लक्ष ठेवून राहा हे सांगायला डॉक्टर विसरले नाही. वडिलांनी गजानन महाराजांना कळवळून प्रार्थना केली. गजानन विजय ग्रंथ माथ्याला टेकला आणि उदबत्ती ओवाळून वडिलांचं पारायण सुरू झालं. निश्चित पडून असलेली बहीण आणि बाजूला चिंताग्रस्त बसलेले लोक. त्या दिवशी वडिलांच्या आवाजात एक वेगळीच आर्तता सगळ्यांना जाणू लागली. प्रत्येक अध्यायानंतर बहिणीच्या अंगावर अंगाऱ्याचा हात मायेने फिरत होता. दासगणूंचे रसाळ वर्णन भावनेला हात घालत होते. एवी तेवी मरते पोर माझे आता साचार, पाहू करू न एक वार, उपाय हा शेवटचा. या ओव्या ऐकताना तर वडिलांसह बाजूला बसलेल्यांना हुंदका आवरणं कठीण झालं. अगदी पोथीसारखीच परिस्थिती होती. पुढे ओव्या आल्या. अमृततुल्य तुझी दृष्टी, त्याची करावी आज वृष्टी, नको करूस मला कष्टी, महापुरुषा गजानना. भावनांच्या हिंदोळ्यावर मन खालीवर होत होतं. पुन्हा सगळे आशावादी होत होते आणि मनापासून तब्येतीसाठी प्रार्थना करीत होते. ती प्रार्थना महाराजांच्या चरणाशी पोचली. डॉक्टरांच्या उपचाराला यश आलं. दिलेले अवधी संपण्याच्या आधीच बहीण शुद्धीवर आली. तो टायफॉइड असल्याचं निदान झालं. अर्थातच पुढे योग्य कालावधीत तिची तब्येत ठणठणीत झाली. आज आम्हा सर्व बहिणींची आणि आमच्या कुटुंबियांची गजानन महाराजांच्यावर श्रद्धा आहे. आजही आम्ही एकत्र गप्पा करीत असतो तेव्हा गजानन महाराजांचा विषय निघाला की मागे घडून गेलेल्या बऱ्याच प्रसंगात महाराजांचा प्राप्त झालेला कृपा आशीर्वाद आठवतो आणि सर्वच मनोमन महाराजांचे आभार मानून त्यांचं स्मरण करतो. श्री गजानन जय गजानन, श्री गजानन जय गजानन. हा अनुभव तुम्हाला कसा वाटला तो मला नक्की सांगा व तुमचे काही अनुभव असतील तर ते आम्हाला कमेंटद्वारे किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समधल्या ईमेल ID वर जरूर कळवा. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते.